जय हिंद आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण दांगटे. मित्रांनो, मागच्या 2-3 दिवसापासून विद्यार्थ्यांचे बऱ्याच काही मुलांचे कॉल येत होते, मेसेज येत होते की नवीन एक आरोग्यसेवक भरतीच्या संदर्भातलं नोटिफिकेशन आलेलं आहे, एक परिपत्रक आलेलं आहे. नेमकं हे परिपत्रक काय आहे, या परिपत्रकाच्या नुसार जो सिलेबस चेंज करण्यात आलेला आहे तो एक्झॅक्ट सिलेबस काय बदलला आहे, आरोग्य सेवक पुरुषांचा सिलेबस कसा असेल, आरोग्य सेवक महिलांचा सिलेबस कसा असेल, विशेषतः कंत्राटी ग्रामसेवक यांचाही सिलेबस काय आहे. आणि सगळ्यांचं एक म्हणणं होतं की व तांत्रिक सिलेबस आम्हाला सांगा, जो टेक्निकल जो पार्ट आहे सिलेबसचा तो नेमका काय आहे आणि कंबाईन एकंदर कॉमन सिलेबस काय आहे. तर या सगळ्यांविषयीची माहिती आपण आजच्या या सेशनमध्ये कंप्लीट करणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत 9 मे 2023ला हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं होतं आणि या परिपत्रकाच्या अनुसार जिल्हा परिषदेमध्ये जे ग्रुप सी म्हणजे ग्रुप क ची जी रिक्त पदं आहेत ती भरण्यासंदर्भातल्या सूचना दिल्यात, प्लस ती पदं नेमकी जी काय एक्झाम होईल त्या एक्झाममध्ये सिलेबस काय असेल या संदर्भातल्या सुद्धा माहिती या परिपत्रकाच्या अन्वये आपल्याला देण्यात आलेली आहे. तर नेमकं आपण हे समजून घेऊ की या परिपत्रकामध्ये काय आहे आणि काय सांगण्यात आलेलं आहे. तर बघा, या परिपत्रकात सांगण्यात आलेलं आहे की दिनांक 5 जुलै 2014 नुसार जिल्हा परिषदेतील गट ग पदांसंदर्भातले जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, दर्जा आणि नेमके किती गुण असतील एक्झाममध्ये तर ते सगळे स्पष्ट करण्यात आलेले आहेत. आणि यासोबतच त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की जे काही अराजपत्रित परीक्षा आपल्याला आढळून येतात ज्या MPSC वगळता इतर आहेत तर त्या एक्झामच्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती ही या संदर्भामध्ये देण्यात आलेली आहे. नेमकं काय आहे तर हे परिपत्रक जे दिलेलं आहे, जसं आपण सांगितलं की 9 मे या दिवशी हे परिपत्रक हे जाहीर करण्यात आलेलं होतं. तर या परिपत्रकानुसार आपल्याला सिलेबस सगळ्यात पहिले समजून घ्यायचं मित्रांनो की नेमकं काय म्हणायचं आहे. बघा, या परिपत्रकात त्यांना असं सांगायचं होतं की संवर्गनिहाय मराठी, इंग्रजी, हे बघा इथं मराठी असेल, हे इंग्रजी असेल, सोबत GSचा जो पार्ट आहे आणि बुद्धिमापन व गणित आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मित्रांनो टेक्निकल प्रश्न म्हणजे तांत्रिक प्रश्न. तर या बाबतीमध्ये नेमके किती प्रश्न आहेत, किती गुण आहेत, सोबतच या सगळ्या विषयाची जी काठिण्य पातळी आहे ही समजण्याकरता प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा आहे तो कसा असला पाहिजे हे निश्चित करण्यात आलेलं आहे आता. आणि ह्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा निश्चित झाल्याच्यामुळे मुलांच्यामध्ये नेमका सिलेबस काय हे कळालेलं आहे. आता अभ्यास करायला आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. सोबत प्रश्नपत्रिकेच्या दर्जावरून उमेदवारांना प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या संदर्भात पूर्वीच्या वेळी आकलन होत नव्हतं, म्हणजे मागच्या काळामध्ये आकलन होत नव्हतं. यावरून यांचं म्हणणं असं आहे आयोग गव्हर्नमेंटचं की बुवा एक्झॅक्ट हे समजत नव्हतं की उमेदवारांकडून वारंवार विचारणा केली जात होती की नेमका सिलेबस कसा आहे, काठिण्य पातळी किती आहे हे आम्हाला माहिती नाही आहे आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असेल हे माहिती नाही. तर यासाठी शासन हे विचाराधीन होतं आणि शासनानं त्यावर विचार केलेला आहे आणि आता सिलेबस हा काय करण्यात आलेला आहे, चेंज करण्यात आलेला आहे असं यांचं म्हणणं आहे. आता दुसरी गोष्ट आणखी एक बाबतीमध्ये आपण हे समजून घेऊ मित्रांनो की यामध्ये काय करण्यात आले, एक्झॅक्ट काय सांगण्यात आलेलं आहे ते इथं बघून घेऊ शकता तुम्ही. तांत्रिक प्रश्न विचारले जाणार आहेत आणि या तांत्रिक प्रश्नाची जी काठिण्य पातळी आहे, जो दर्जा आहे तो समजून घेण्यासाठी अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला. हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. अभ्यासक्रम फिक्स केलेला आहे म्हणजे आता आपल्याला आरोग्यसेवक पुरुष, आरोग्यसेवक महिला प्लस जे अदर काही पदं आहेत सगळीच्या सगळी कंत्राटी ग्रामसेवकापासूनची, तर त्या सगळ्यांचा सिलेबस हा यांनी निश्चित केलेला आहे. नेमका सिलेबस काय आहे हे पहिले आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो. ओके, आता हा सिलेबस आपल्याला हा सांगण्यात येतोय की यासाठी त्यांनी 3 गटामध्ये याला डिवाइड्स केलेला आहे. इथं एकंदरीत तुम्ही पाहाल तर पहिले हे समजून घेऊ की किती मार्कचा सिलेबस असणार आहे. ठीक आहे, तर किती मार्कला हा सिलेबस आपल्याला आढळून येईल. तर बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले आरोग्य पर्यवेक्षक हे जे पद आहे हे पदासाठी 100 प्रश्न असतील, एका प्रश्नाला 2 गुण, याचा अर्थ 100 प्रश्नाला 200 गुण आपल्याला मिळतील. 100 प्रश्नामध्ये 15 प्रश्न हे मराठी विषयाशी संबंधित आहेत, 15 प्रश्न हे इंग्रजी विषयाशी संबंधित आहेत, 15 प्रश्न हे GS सामान्य ज्ञानाशी संबंधित आहेत आणि 15 प्रश्न गणित बुद्धिमत्तेशी संबंधित आहेत. तर हे 15 तर हे झाले 60 मित्रांनो. उरलेले जे 40 प्रश्न आहेत हे तांत्रिक प्रश्न आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. हे बघा मित्रांनो, जर तुम्हाला या सगळ्या एक्झाममध्ये जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर सगळ्यात तुम्हाला फोकस करावं लागेल टेक्निकल सब्जेक्टचा, तांत्रिक प्रश्नाचा. याचं कारण कसं आहे माहिती आहे का, इकडे जे काही विषय तुम्ही पाहता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन किंवा अंकगणित हे याचा अभ्यास सगळेजण करतात. पण हे त्यामुळं काय माहिती आहे का, 60 मार्क जे आहेत ना याची तयारी सगळ्यांनी केलेली आहे, पण या 60 मार्कावर रिझल्ट नाही आहे मित्रांनो. रिझल्ट खऱ्या अर्थाने इथं येतोय.
ठीक आहे, तर तुम्हाला टेक्निकल सब्जेक्टचं खूप डिटेल नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर त्यामुळं हे एक झाला. ही कशाची होती? आरोग्य पर्यवेक्षक. सेम त्यांनी ठेवलेलं आहे पा इथून पुढच्या पोस्टमध्ये सुद्धा, आणि ते म्हणजे आरोग्य सेवक भरती परीक्षेमध्ये सुद्धा काय आहे एकदा आपण समजून घेऊ. आरोग्य सेवकचं काय असेल हे एकदा समजून घेऊ. आता बघा, आरोग्य सेवक मध्ये त्यांनी काय सांगितलं? आरोग्य सेवक पुरुष. बघा, आरोग्य सेवक पुरुषांच्या मध्ये गुणपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे? 15 प्रश्न मराठीला आहेत, सेम 15 प्रश्न इंग्रजीला आहेत. जसे पर्यवेक्षकला होते तसेच आरोग्य सेवकला आहेत. 15 प्रश्न मराठीला आहेत आणि 15 प्रश्न हे अंकगणित बुद्धिमत्तेला आहेत. तर हे 60 मार्क, आणि जे 40 प्रश्न आहेत ते आहेत तांत्रिकचे. सेम पॅटर्न त्यांनी आरोग्य सेवक महिलांना पण ठेवलेला आहे. आरोग्य सेवक महिलांमध्ये 15 प्रश्न मराठी, 15 प्रश्न इंग्रजी, 15 प्रश्न हे असतील सामान्य ज्ञानाचे, आणि 15 प्रश्न अंकगणित बुद्धिमत्ता, आणि तांत्रिक हे 40. बघा, परत एकदा 40 तुम्हाला इथं दिसून येतील. ठीक आहे, आणि एक प्रश्न 2 मार्कासाठी आहे. तर हे 40चे 80 मार्क इथं झाले तुमचे. तर मित्रांनो, यावरून तुम्हाला कळत असेल की आपल्याला जर कुठलीही पोस्ट काढायची असेल तर मराठी, इंग्रजी, अंकगणित बुद्धिमत्ता आणि जीएस ह्या 60 मार्काच्या सोबत 40 या तांत्रिक प्रश्नांकडे फोकस करण्याची जास्त गरज आहे. आता सोबतच त्यांनी आणखी एक पद दिलेलं पहा, औषध निर्माता अधिकारी. सेम पॅटर्न आहे मित्रांनो. 15 मराठीसाठी असतील प्रश्न, 15 इंग्रजीसाठी असतील, 15 प्रश्न जीएस साठी आहेत, आणि 15 अंकगणित बुद्धिमत्ता, आणि हे तांत्रिक विषय परत एकदा 40 मार्कसाठी असतील. 40 प्रश्न असतील, 80 मार्कसाठी ते असतील. ठीक आहे, आता सोबत म्हणजे याचा अर्थ तुम्ही म्हणाल मग पॅटर्न सेम आहे. हो, बिलकुल सेम आहे. 15 मराठी, 15 सगळ्यांचाच पॅटर्न जवळपास सेम आहे. जेवढ्या काही पोस्ट या अंतर्गत निघतील त्या सगळ्यांचा पॅटर्न, मग ते आरोग्य सेवक पुरुष महिला असू द्या, किंवा आरोग्य पर्यवेक्षक असू द्या, किंवा कंत्राटी ग्रामसेवक सुद्धा. बघा, आता कंत्राटी ग्रामसेवकाची जर तुम्ही पोस्ट पाहिल्या तर तुम्हाला असं आढळून येईल मित्रांनो, कंत्राटी ग्रामसेवक यामध्ये 15 मराठीसाठी, 15 इंग्रजीसाठी, 15 जीएस आहेत, 15 अंकगणित बुद्धिमत्ता, आणि टेक्निकल पहा परत 40 प्रश्न आहेत. ठीक आहे, तर जवळपास सगळ्याचा पॅटर्न कसा आहे? सेम आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही नाही, फरक नाहीये. हां, आता हे 15 प्रश्न जे मराठीचे आहेत, जे सगळ्यांना विचारले जाणार आहेत, ते जवळपास सगळ्यात त्याचा सिलेबस सेम आहे. ह्या 15 इंग्रजीच्या सिलेबसही जवळपास सेम आहे. त्यानंतर ह्या 15 जीएसचा सिलेबसही सेम आहे, आणि ह्या 15 अंकगणित बुद्धिमत्तेचा सिलेबस सेम आहे. सिलेबस बदलतो कुठं? पोस्टनुसार सिलेबस बदलतोय तुमच्या तांत्रिक प्रश्नांमध्ये. म्हणजे जे जसं तांत्रिक स्वरूप हे तुम्हाला आरोग्यसेवक पोस्टसाठी असेल, तसंच आरोग्य पर्यवेक्षकसाठी असेल का नाही, कंत्राटी ग्रामसेवकसाठी असेल का नाही. म्हणजे 60 मार्काचा सिलेबस सगळ्याचा सेम आहे. ठीक आहे, मराठी, अंकगणित बुद्धिमत्ता, जीएस आणि इंग्रजी हे 60 मार्क सगळ्यांना सिलेबस सेम आहे. फक्त हा 40चा सिलेबस चेंज आहे, आणि हा 40चा सिलेबस आपल्याला महत्त्वपूर्ण ठरतो आपली पोस्ट काढण्यासाठी. ठीक आहे, तर आता तुम्ही म्हणाल ठीक आहे, मग मराठीत काय विचारणार? यांनी जवळपास सगळ्याचा सिलेबस तर सेम आहे, तर मराठीत काय विचारणार, इंग्रजीत काय विचारणार, अंकगणित बुद्धिमत्तेत काय, आणि सामान्य ज्ञानमध्ये काय? पहिले ह्या सगळ्याचा कॉमन सिलेबस समजून घेऊ आपण की मराठीत सगळ्यांना काय काय विचारण्यात येणार आहे, आणि नंतर मग पोस्टनुसार यांच्यामध्ये काय काय बदल होणार आहेत. ठीक आहे, पोस्टनुसार मग तांत्रिक सिलेबस कसा कसा असेल याविषयी थोडीशी चर्चा करू आपण. ठीक आहे मित्रांनो, चला तर सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ जे काही पोस्ट आहेत, कॉमन सिलेबस काय, सगळ्यांचा जवळपास कॉमन सिलेबस काय आहे याकडे आपण थोडंसं लक्ष देऊ. ओके, आता जर तुम्ही नीट पाहिलात मित्रांनो तर तुम्हाला 2-3 इम्पॉर्टंट पॉईंट्स दिसतील याच्यामध्ये, की जवळपास सगळ्यांचा जो मराठीतला सिलेबस आहे तो नियर अबाउट सेम आहे. सेम, काही चेंजेस नाही. तेव्हा इथं बघू शकता मित्रांनो, जवळपास सगळ्यांचा सिलेबस तुम्हाला सेम दिसायला आहे, काहीच बदल नाहीये, थोडा जास्तीच आहे. तुमचं 10वी पर्यंतच्या मराठीचं स्ट्रक्चर इथं विचारलं जाणार आहे. काठिण्य पातळी 10वी पर्यंतची असेल. याच्यामध्ये शब्दसंग्रहाचा भाग आहे, वाक्यरचना आहे, मराठी व्याकरणावर काही क्वेश्चन्स असतील, म्हणी आणि वाक्यप्रचार, सोबत त्या म्हणींचा अर्थ असेल, त्याचा उपयोग असेल, आणि इथं हे काय पहा, इथं उतारे तुम्हाला दिले जातील आणि त्या उतार्यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील. तर मराठीचा सिलेबस सगळ्यांचा सेम आहे. कोणाचा? आरोग्यसेवक, महिला, पुरुष, आरोग्य पर्यवेक्षक आणि जे काही कंत्राटी ग्रामसेवक आहेत सगळ्यांचा सिलेबस हाच आहे मराठीमध्ये. ओके, 15 मार्क एवढ्यावर आहेत. आता हे 15 जे क्वेश्चन्स आहेत, प्रश्न आहेत, त्याच्यावर एवढ्या भागावर हे प्रश्न विचारले जातील असं त्यांचं म्हणणं आहे. आता इंग्रजी बघा मित्रांनो, इंग्रजीमध्ये सुद्धा 15 क्वेश्चन्स असतील, 15 प्रश्न असतील, आणि या 15 प्रश्न जवळपास सगळ्यांचे सेम आहेत. याच्यामध्ये जनरल व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, आयडम अँड फ्रेजेस आहेत, सोबत त्यांचे मिनिंग अँड युजेस पण तुम्हाला विचारले जातील, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कॉम्प्रिहेन्शनचा भाग आहे पहा. तर जवळपास हे 15 प्रश्न एवढ्यावर विचारले जातील. हेही सगळ्यांना सेम आहे. आरोग्यसेवक पुरुष, महिला, कंत्राटी ग्रामसेवक, पर्यवेक्षक सगळ्यांचा सेम आहे. आता बघू आपण बौद्धिक चाचणीमध्ये तुम्हाला काय विचारले जातील. याची काठिण्य पातळी 10वी पर्यंतचीच सांगितली आहे.
10वी पर्यंतचीच आहे। याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता प्लस हे आकलनचा भाग आहे, तर्क आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत तिथं, आणि अंकगणित आधारित प्रश्न पण आहेत। हे पण 15 प्रश्न असतील याच्यावर, आणि सगळ्यांचा सिलेबस जवळपास हाच आहे, सेम आहे, काही फरक नाहीये। ओके, आता बघू आपण सामान्य ज्ञानामध्ये आपल्याला काय विचारलं जाणार आहे। हे बघा, सामान्य ज्ञानामध्ये आधुनिक भारताचा इतिहासावर काही क्वेश्चन्स असतील, हे 15 प्रश्नच आहेत बरं का इथेही, आणि सगळ्यांचा हा पार्टही सेम आहे। तर आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा तथा महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्थेवर क्वेश्चन्स येतील, ग्राम प्रशासन, त्यातल्या त्यात जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासनाची रचना काय आहे यावर पण तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील, प्लस त्यांचं संघटन कार्यावर प्रश्न असतील, संघटन कार्य कशाचं, राज्य प्रशासन, जिल्हा प्रशासन, ग्राम प्रशासनाचं संघटन कसं आहे, कार्य कसं आहे, स्ट्रक्चर काय, महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांचाही भाग आहे, आणि चालू घडामोडी आहेत पहा मित्रांनो। तर जवळपास याच्यावर 15 प्रश्न आहेत, म्हणजे हार्डली एका विषयावर त्यांनी 1 ते 2 प्रश्न तुम्हाला येतील, म्हणजे इतिहासावर 2 प्रश्न, भूगोलावर 2 प्रश्न, अर्थशास्त्रावर 2 क्वेश्चन्स, या पद्धतीचं स्ट्रक्चर असेल। एवढ्यातच हा भाग संपला नाही बरं का। तर भारताचे शेजारील राष्ट्रांशी असणारे संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास भारताचा नेमके काय चेंजेस झाले, ॲग्रिकल्चरल आणि जे काही रुरल डेव्हलपमेंट आहे त्याच्या बाबतीमध्ये, संबंधित जिल्ह्याचा भूगोल विचारला जाईल, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही परीक्षा द्यायला जाणार त्या ठिकाणचा भूगोलही विचारला जाणार आहे, त्या सामाजिक इतिहास विचारला जाईल, हवामानाच्या संदर्भात, म्हणजे जीएसचा पार्ट खूप व्हास्ट आहे मित्रांनो। बिलकुल 15 प्रश्न आहेत, पण यावरून एक लक्षात ठेवा, व्हास्ट आहे म्हणून ते सोडून द्यायला जमणार नाही, कारण एका मार्कावर रिझल्ट आहेत, तर हर गोष्टीची तयारी आपल्याला करावी लागेल, आणि जवळपास 15 प्रश्न आहेत, हे 15 प्रश्न या पद्धतीने विचारले जातील। तर हा होता कॉमन सिलेबस, हे 60 मार्क सगळ्याला सेम आहेत, ठीक आहे, सर्व पोस्टसाठी हे 60 मार्क सेम आहेत। आता समजून घेऊ तांत्रिक विषयाचा सिलेबसमध्ये काय बदल आहे, तांत्रिक विषयाच्या सिलेबसमध्ये। ओके, आता तुम्ही बघाल तर तांत्रिक विषयाच्या सिलेबसमध्ये त्यातल्या त्यात आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे आरोग्य सेवकच्या बाबतीत। आता इथं मी कंत्राटी ग्रामसेवकचा भाग सांगितोय, पण आरोग्य सेवकच्या बाबतीमध्ये जर तुम्ही तांत्रिक विषयाचा सिलेबस पाहिला तर तुम्हाला हा असा दिसेल बाबा मित्रांनो, ठीक आहे। आरोग्य सेवक पुरुष, तर आरोग्य सेवक पुरुषांचा सिलेबस कसा आहे, तर हा आहे। आरोग्य सेवक पुरुषांमध्ये तांत्रिक भागामध्ये काय विचारलं जाणार आहे, तर बघा तांत्रिक भागामध्ये आरोग्य सेवकांमध्ये SSCचा दर्जा देण्यात आलेला आहे, म्हणजे हार्डली 10वी पर्यंतचा पार्ट आम्ही विचारवास सांगितलंय। याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण, तर त्याच्यावर प्रश्न आहेत, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट म्हणजे मूलद्रव्यांचं वर्गीकरण जे आहे, मग ते डोबेरॅनरचा ट्रेड लॉ असेल, न्यूलँड्सचा ऑक्टिव्ज लॉ असेल, किंवा मेंडेलिव्हची आवर्त सारणी असेल, आधुनिक आवर्त सारणी असेल, तर हे सगळ्यांवर क्वेश्चन्स येतील। केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स, हे बघा रासायनिक ज्या अभिक्रिया आहेत मित्रांनो, त्या रासायनिक अभिक्रिया आणि त्या अभिक्रियांच्या जे काही इक्वेशन्स आहेत तर त्यांच्यावर एक क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत। इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, ठीक आहे, तर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट किती असतात, मोस्टली 2 इफेक्ट असतात पहा, आहे का नाही, ज्याला आपण म्हणतो की विद्युतधारेचे परिणाम काय आहेत, विद्युतधारेचे 2 परिणाम असतात, औष्णिक परिणाम आणि चुंबकीय परिणाम, तर ते इथं तुम्हाला विचारले जाणार आहेत। प्लस हीट, उष्णता, उष्णतेच्या संदर्भातले प्रश्न येतील, ठीक आहे। नंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, ज्याला आपण प्रकाशाचं अपवर्तन म्हणतो, त्याविषयीचे प्रश्न त्यांनी सांगितलेले आहेत। कार्बन कंपाऊंड्स म्हणजे कार्बनी संयुगे, हा चॅप्टर मोठा आहे थोडासा। त्यानंतर स्पेस टेक्नॉलॉजी, बघा हा भाग वाढवलाय त्यांनी, आता नेमकं याचा संबंध आरोग्य सेवकसाठी काय मला माहिती नाही, पण त्यांनी स्पेस मिशन्स, ठीक आहे, म्हणजे इस्रोचे असतील, नासाचे असतील, त्यांनी कोणकोणते स्पेस मिशन्स लॉन्च केलेले आहेत तर त्यावरही क्वेश्चन्स असतील। लेन्सेस, ज्याला आपण भिंग म्हणतो, अंतर्वक्र बहिर्वक्र भिंग, त्यांचे युजेस, प्रतिमा, हे विचारलं जाईल। हेरिडिटरी अँड इव्हॉल्युशन, उत्क्रांती, तर याच्यावरही प्रश्न आहेत, उत्क्रांती आणि आनुवंशिकता। लाईफ प्रोसेसमध्ये जीवन प्रक्रिया, मग याच्यामध्ये आपल्या सगळ्या बॉडी सिस्टीम येतील, वनस्पतींच्या बाबतीमध्ये हे सिस्टीम येतील, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, ह्या सगळ्या संस्थांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल, जेवढ्या 8-9 संस्था आहेत सर्वच्या सर्व अभ्यासाच्यात। एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, नेमकं जे पर्यावरणीय आपण व्यवस्थापन म्हणतो त्याला, तर त्याचाही भाग इथं विचारला जाणार आहे। ॲनिमल क्लासिफिकेशन, प्राण्यांचं वर्गीकरण विचारतो म्हणतायत यांनी। इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोबायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र, तर त्याचाही इंट्रोडक्शन विचारलं जाईल, माहिती विचारली जाईल। सेल्युलर बायोलॉजी, याला आपण सेल विषयीची माहिती तुम्हाला पाहायची आहे। आणि सगळ्यात शेवटी डिझास्टर मॅनेजमेंट, तर डिझास्टर मॅनेजमेंट विषयीची पण माहिती पाहिजे। हे आरोग्य सेवक पुरुषांचा सिलेबस आहे मित्रांनो, ओके। तर यावरून तुम्हाला एक कळत असेल की
की बा सायन्सवर तुम्हाला खूप जास्त फोकस करावा लागणार आहे. ज्याचं सायन्स परफेक्ट त्याच्यासाठी ही पोस्ट खूप लवकर आहे. तर वेळ करू नका, आत्ताही वेळ गेलेली नाही, कारण हा सिलेबस आत्ताच सांगितण्यात आलेला आहे. तर त्यामुळं तुम्ही तयारीला आत्ताही लागू शकता आणि ही पोस्ट मिळू शकता मित्रांनो. तर हे पुरुषांसाठी झालं, ठीक आहे. तर आरोग्यसेवक पुरुषांसाठीचा सिलेबस आहे. पुरुषांचा सिलेबस वेगळा आहे, आरोग्यसेवक महिलांचा सिलेबस वेगळा आहे. ओके, तर हा पुरुषांचा झाला. आता महिलांचा सिलेबस काय आरोग्यसेवकमध्ये, तर इथं बघा बा मित्रांनो, महिलांचा सिलेबसमध्ये तुम्हाला विचारण्यात येणार आहे ते म्हणजे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, ज्याला समुदाय किंवा सामाजिक आरोग्य शुश्रूषा असं आपण म्हणतो. तर त्याचा भाग विचारला जाणार आहे. हेल्थ प्रमोशन, आरोग्य शिक्षणाचं संवर्धन कसं केलं जातं त्याविषयीची माहिती. न्यूट्रिशन, हे बघा पोषद्रव्ये, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन, मिनरल्स यावर क्वेश्चन्स असतील. मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य कसं राखलं पाहिजे, तर हे महिलांच्या आरोग्य सेवकासाठी हा प्रश्न आहे. सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता आणि व्यवस्थापन. ह्युमन बॉडी, तर ह्युमन बॉडी म्हटलं की आता आपल्याला सर्व सिस्टीम इथं पण आल्या, ठीक आहे. तर सर्व सिस्टीमचा भाग इथं विचारला जाईल. त्यानंतर प्रायमरी हेल्थ केअर म्हणजे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, सेवा नेमक्या कोणकोणत्या दिल्या जातात, म्हणजे वॅक्सिन्स काय कोणत्या कोणत्या दिल्या जातात लेकराला, काय नाही, प्राथमिक आरोग्य सेवांचं स्ट्रक्चर कसं असतं, सगळी माहिती इथं तुम्हाला विचारली जाणार आहे. इन्फेक्शन, जंतुसंसर्ग, त्यानंतर इम्युनायझेशन ज्याला आपण लसीकरण म्हणतो, जे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं कोणत्या लसी दिल्या जातात काय नाही, ठीक आहे. त्यानंतर कम्युनिकेबल डिसीजेस, हे बघा साथीचे रोग, ठीक आहे. साथीचे रोग जेवढे काही आहेत, मग कॉलरा, टायफॉइड पासून ते सर्वच्या सर्व चिकनगुनियापर्यंतचे सर्व रोगांचा अभ्यास तुम्हाला असला पाहिजे. नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जे असंसर्गजन्य रोग आहेत, लाईक कॅन्सर असेल, डायबिटीज असेल, अतिलठ्ठपणा असेल किंवा जे आपण धमनी काठिन्यता असेल, असे जे असंसर्गजन्य रोग आहेत त्यांचा अभ्यास तुम्हाला असला पाहिजे. त्यानंतर हेल्थ, कम्युनिटी हेल्थ प्रॉब्लेम, की समाजाला नेमके प्रॉब्लेम्स काय समाजामध्ये आरोग्यविषयक, तर त्या संदर्भातली माहिती विचारली जाईल. प्रायमरी हेल्थ मॅनेजमेंट ज्याला आपण प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन असं म्हणतो ते आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट फर्स्ट एड अँड याच्यावर क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहेत. फर्स्ट एडवर प्रथमोपचार. नंतर चाइल्ड हेल्थ नर्सिंग, बाल आरोग्य नेमकं कसं असलं पाहिजे काय नाही याच्यावरही क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर प्रसविका किंवा प्रसूती संबंधित नियोजनाच्यावर प्रश्न तुम्हाला येण्याचे चान्सेस आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हेल्थ सेंटर मॅनेजमेंट. तर या सगळ्या भागावर तर महिलांचा जो काही आरोग्य सेवकचा सिलेबस आहे तो हा आहे मित्रांनो. थोडासा अलग आहे, थोडं म्हणजे सहसा याचे पार्ट्स तुम्हाला मिळणार नाही आहेत अभ्यास करण्यासाठी, काळजी करू नका. त्याच्यावर मी एक सेपरेट डेडिकेटेड बॅच सुरू करतोय, तुम्ही ती बॅच लॉन्च करू शकता. हा सगळा पार्ट आपण त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे कंडक्ट अप करणार आहोत. तर पुरुषांसाठीचा जो सिलेबस आहे आरोग्य सेवकचा तोही आणि महिलांसाठीचा आरोग्य सेवकचा सिलेबस, हे दोन्ही सिलेबस जरी डिफरंट असले तरी मित्रांनो या दोन्हीसाठी एक सेपरेट बॅचेस आपण लवकरच लॉन्च करणार आहोत. ते आपण मी त्याच्याविषयी एक डेडिकेटेड व्हिडिओ लवकरच तुम्हाला अपलोड करून सांगणार आहे उद्यापर्यंत, ठीक आहे. तात्पुरते एवढं लक्षात ठेवा, सिलेबस समजला. हा आहे कोणाचा सिलेबस, आरोग्य सेवक महिलांचा सिलेबस. आता कंत्राटी ग्रामसेवकचा सिलेबस काय तो एकदा समजून घेऊ मित्रांनो. कंत्राटी ग्रामसेवकचा सिलेबस काय आहे ते एकदा बघूया. बघा कंत्राटी ग्रामसेवकच्या सिलेबसमध्ये आपल्याला देण्यात आलेलं आहे तांत्रिक सिलेबसमध्ये, बरं का, हे टेक्निकल सिलेबस आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की समाज मानसशास्त्र, ठीक आहे, सोशल जे काही सायकोलॉजी आहे तर त्याच्यावर प्रश्न आहेत. समुदाय संस्था, बिलकुल याच्यावर तर क्वेश्चन येणारच आहे कारण ग्रामसेवकांचा सरळ संबंध आहे. महाराष्ट्रातील आणि भारतातील समाज सुधारकांचे योगदान, तर सामाजिक जे सोशल रिफॉर्मर्स आहेत, समाज सुधारक आहेत, तर त्यांच्यावर क्वेश्चन्स येतील. सोशल जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत, सामाजिक समस्या त्याच्यावर प्रश्न आहेत. सामाजिक योजना आणि सामाजिक कायद्यांवर क्वेश्चन्स असतील. हां, पंचायत राज व्यवस्था याच्यावर तर विचारणं स्वाभाविक आहे कारण डायरेक्टली संबंध आहे. त्यातल्यामध्ये 73rd जी काही घटना दुरुस्ती आहे 73वी, तर त्याच्यावर प्रश्न आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक संस्था, स्वराज्य संस्था आणि विशेषतः ग्रामीण, म्हणजे याचा अर्थ पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्राम पंचायत, तर याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स इथं विचारले जाणार आहेत. ओके. आणि कृषी विषयकावर पण तुम्हाला आता ग्रामसेवक आहे म्हटल्यावर कृषी विषयकाच्या बाबतीतही क्वेश्चन्स येणार आहेत. त्याच्यात काय काय असेल मित्रांनो, कृषी मूलतत्व, नेमकं पीक उत्पादन जे काही तंत्रज्ञान आहे, ठीक आहे, नेमक्या काय टेक्नॉलॉजी बदलत चालल्यात वगैरे वगैरे, तर त्यावर क्वेश्चन आहे. फलोत्पादन विचारणार आहेत. पीक संरक्षण, नेमकं काय केलं पाहिजे की ज्यामुळे कीड किंवा कीटकजन्य आजार हे फळांना नाही लागले पाहिजेत, पिकांना नाही लागले पाहिजेत. कृषी अवजारे, यंत्र आणि आधुनिक सिंचन पद्धती, ज्या नवीन नवीन सिंचन पद्धती येत आहेत तर त्याच्यावर क्वेश्चन्स विचारणार आहेत. सहकार पतपुरवठा आहे. पशुसंवर्धन आहे, पहा हे बघा, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन आणि रेशीम उद्योग, तर याच्यावर क्वेश्चन्स आहेत. सेंद्रिय पद्धतीनं शेती तुम्ही जी करता, ऑर्गॅनिक फार्मिंग ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यावर क्वेश्चन्स आहेत. कृषी आधारित उद्योग कोणकोणते आहेत, नेमकं कशा पद्धतीने त्यांचं कामकाज चालतं याच्यावर क्वेश्चन आहेत. मृदा संधारणावर आहेत. जलसंधारण आणि जल व्यवस्थापन, ठीक आहे, तर याच्यावर क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. आणि पर्यावरणीय बदल, एवढ्या भागावर तुम्हाला कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी तांत्रिक सिलेबस आहे मित्रांनो. हाही सिलेबस सोपा आहे, घाबरण्यासारखं काहीच नाही आहे.
एक संधी तुमच्यासाठी आहे ही संधी जर तुम्ही आत्ता सोडलात तर मग आणखी तुम्हाला कित्येक वर्ष परत एकदा थांबावं लागेल. एवढ्यावरच हा सिलेबस संपत नाही कंत्राटी ग्रामसेवकचा. तर त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन हे इथे प्रश्न आहे. ठीक आहे, जे आपण डिझास्टर मॅनेजमेंट ज्याला म्हणतो, आपत्तीमध्ये नेमकं काय व्यवस्थापन असलं पाहिजे, फर्स्ट एड वगैरे या सगळ्या गोष्टी, भूकंप झाल्यानंतर काय करावं, सुनामी आल्यानंतर काय करावं, तर त्या बाबतीमध्ये क्वेश्चन्स आहेत. महाराष्ट्राची ग्रामीण जी अर्थव्यवस्था आहे, मग सहकारी पतफेड्या वगैरे, तर त्या अर्थव्यवस्थेवर क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. केंद्र आणि राज्याच्या ग्रामीण विकासाच्या विविध ज्या योजना आहेत, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या, तर त्यावरही क्वेश्चन्स आहेत. थोडंसं कॉम्प्युटरवर पण 1-2 क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, त्यानंतर माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 वर क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, जैवविविधता, याच्यावर एक क्वेश्चन्स आहेत मित्रांनो. आणि सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन याच्यावरही हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर हा आहे कंत्राटी ग्रामसेवक पदाचा सिलेबस. मित्रांनो, एक गोष्ट तुमच्या माहितीस्तव सांगतो, हा सिलेबस दिसायला जरी मोठा दिसत असला तरी पोस्ट काढण्यासाठी हा तेवढा जास्तीचा नाही आहे. तर घाबरू नका, सिलेबस मोठा आहे म्हणून असं टेन्शन वगैरे घेण्यासारखं याच्यामध्ये काही नाही. तर मित्रांनो, ह्या 3 बॅचेस मी लवकरच लॉन्च करणार आहे. एक बॅच आहे ती म्हणजे आरोग्य सेवक पुरुषांसाठीची बॅच, कारण या आरोग्य सेवक पुरुष यांच्यासाठीचा जो सिलेबस आहे तो डिफरंट आहे मित्रांनो. दुसरी एक बॅच लवकरच लॉन्च होणार आहे, ती आहे आरोग्य सेवक महिलांची बॅच. ठीक आहे, आरोग्य सेवक महिलांची. आणि तिसरी एक बॅच आपण आता लवकर लॉन्च करणार आहोत आणि ती बॅच आहे ग्रामसेवक, कंत्राटी ग्रामसेवक पदाची एक बॅच पण आपण लवकरच लॉन्च करत आहोत. मित्रांनो, हे बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट या बॅचमध्ये मी काय काय घेणार आहे, तर मोस्टली या बॅचमध्ये आपण जवळपास सर्वच्या सर्व तांत्रिक भागाला कंडक्ट करणार आहोत. तांत्रिक जो भाग आहे, तांत्रिक विषय आहेत, तर आपण त्याला कंडक्ट करणार आहोत. याच्यासोबतच GSचा पोर्शन पण कंडक्ट अप करणार आहोत. ठीक आहे, मराठीचा भाग पण आपण याच्यामध्ये कंडक्ट करणार आहोत. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ही एक संधी आहे. सिलेबस बदललेला आहे, जसा तुम्हाला बदलला आहे तसा सगळ्यांनाच बदलला आहे. तर घाबरण्यासारखं काही नाही. आजपासून, या क्षणापासून तयारीला लागलात तर पोस्ट तुमचीच आहे. आरोग्यसेवक महिला, आरोग्यसेवक पुरुष किंवा ग्रामसेवकसाठी. ठीक आहे, एक पोस्ट तुमची सगळ्यांची वाट बघत आहे मित्रांनो. तर तयारीला लागा, वेळ करू नका. मी लवकरच डेडिकेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. काही अडचणी असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर टाकतोय, तर त्यावर तुम्ही मला क्वेश्चन्स विचारू शकता मित्रांनो व्हॉट्सअपवर. आणि ही बॅच लवकरच जॉईन करेल. ह्या बॅच कशी असेल, स्ट्रक्चर काय आहे, फीस किती असेल, याविषयी उद्याच्या किंवा परवाच्या दिवशी मी एक डेडिकेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तयारीला लागा, वेळ करू नका. एक गोष्ट परिपूर्ण तुमची तयारी करून घेण्याचं काम माझं आहे. ठीक आहे, मी जेवढा काही पोर्शन आहे तांत्रिकचा तो पूर्णतः क्लिअर करून देण्याचं काम माझ्याकडून करून घेईल. बाकी अभ्यास करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे. ठीक आहे मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बॅच संदर्भातली माहिती घेऊन. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू, जय हिंद.